धम्मचारी नीलरत्न आणि सर्व उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. नोव्हेंबरच्या मित्र पुनर्निश्चितीच्या कार्यक्रमानंतर मी पुन्हा एकदा आपल्यासमोर उभा आहे आणि पुढचे 4 महिने मी असाच उभा राहणार आहे. पुढे आपल्याला माहीत आहे की रविवारचा हा जो वर्ग असतो तो वेगवेगळे धम्मचर्य जबाबदाऱ्या घेतात, वेगवेगळे विषय मांडतात. आणि मला आठवतं की मी मागच्या याच दरम्यान म्हणजे जानेवारी ते मेपर्यंत जवळपास 6 महिने मी अभ्यास घेतलेला होता. आणि याही वेळेस मेपर्यंत मी तुमच्यासोबत राहणार आहे. या मध्यंतरीच्या काळामध्ये नंतर मग माझ्यानंतर रत्नवंशांनी जबाबदारी घेतली, आपल्याला आठवत असेल त्याच्यानंतर सत्यवीरांनी जबाबदारी घेतली, नंतर धर्मन्यू यांनी जबाबदारी घेतली, नंतर विमन्यू मागच्या काही याच्यामध्ये. आणि मध्ये समजा काही गॅप असेल तर मग नीलरत्न आहेत, अजून इतर धम्मचारी असे रत्नध्वज आहेत, असे जबाबदारी घेत असतात. आणि म्हणून संघाची जी पद्धती आहे की माझंच ऐका असं काय आपल्याला म्हणता येत नाही, बरोबर. तर वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळे माणसं असतात, त्यांचा अभ्यास, त्यांचा अनुभव. आणि धम्म हा कोणी जरी सांगितला तरी तो धम्मच असतो. शेवटी त्रिशरण पंचशील आहेत, अष्टांग मार्ग आहे, पारमिता आहेत, शील समाधी प्रज्ञा आहे. हे सर्व ज्या शिकवणी आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत असतो. आणि मला असं वाटत होतं की आज माझा फेब्रुवारी ते मेपर्यंत माझी जबाबदारी असेल, पण आजचा विशेष कार्यक्रम आहे, माघ पौर्णिमेचा कार्यक्रम आहे. तर कोणीतरी जर विशेष प्रवचन दिलं तर मग आपलं पुढच्या 8 तारखेपासून जो काही नियमित अभ्यास असेल या वर्गाचा तो आपल्याला करता येईल. पण आमच्या धम्मचार्यांना वाटलं की विशेष प्रवचन मीच द्यावं आणि या वर्गाची सुरुवातसुद्धा अशी माझ्यामार्फत व्हावी. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या पुढं उभा आहे. तर माघ पौर्णिमा आपल्याला माहीत असेल, माघ पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की बुद्धानं मी येणाऱ्या वैशाखी पौर्णिमेला परिनिर्वाणात जात आहे अशी घोषणा केली. आणि ती घोषणा अत्यंत महत्त्वाची पण होती आणि अत्यंत काही लोकांना अतिशय दुःखकारक पण होती. विशेषतः आनंदाला, म्हणजे आनंदाला हा सगळा प्रसंग आपण जेव्हा पाहतो ना, तर हा प्रसंग वैशालीपासून चालू होतो. वैशालीला आपल्याला माहीत आहेत की वैशालीमध्ये अत्यंत म्हणजे ज्यावेळेस महामारी सुरू होती आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य मात्र म्हणजे अचानकच आजारी पडायचे आणि मरून जायचे. जसं कोरोनामध्ये झालं तसं ते वैशालीमध्ये त्या काळामध्ये महामारी आली होती. आणि मग अशा वेळेस भगवंत तिथं जातात आणि खूप मोठा पाऊस होता. इतका मोठा पाऊस होतो त्यावेळेस की विजा कडाडतात, मुसळधार पाऊस सुरू होतो. आणि लागलीच त्याच्यापासून मग भगवंताला वाटतं की आता मी इथंच राहिलं पाहिजे, वर्षावास इथंच मी केला पाहिजे. आणि म्हणून शेवटचा वर्षावास, भगवंताचा शेवटचा वर्षावास वैशालीला केला. आणि त्या वर्षावासामध्ये भगवंताने जी शिकवण दिली ती म्हणजे रतनसुत्ताची शिकवण दिलेली आहे. यंकींची रतनंग लोके आपण जे म्हणतो ना ते. तर हे जे रत्नसुत्त आहे, 3 रत्नाचे सुत्त, तर आणि त्या रतनसुत्ताचा परिणाम इतका मोठा झाला की जी वैशालीमध्ये महामारी होती त्या महामारीतून लोक काय झाले, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आला. मानसिक जी त्यांची क्षती झाली होती, मानसिक पातळीवर अतिशय मोठे ते त्याला काय म्हणून डिस्टर्ब झाले होते, ते कमजोर झाले होते, अतिशय मोठे ते खचलेले होते. या सगळ्या सुत्तातून त्यांना उभारी आली आणि ते अतिशय मोठ्या पद्धतीनं त्या दुःखातून बाहेर आले.
आणि मग शेवटी वर्षावास संपला. वर्षावास कधी संपतो? अश्विनी पौर्णिमेला संपतो. म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन अशा 4 पौर्णिमांचा कार्यक्रम त्यांनी तिथं केला. आणि मग नंतर वैशालीला निरोप दिला. आणि वैशालीला निरोप देताना त्यांचं जे भिक्षापात्र होतं ते भिक्षापात्र वैशाली नरेश, लिच्छवी नरेश आपण ज्याला म्हणतो, त्या नरेशाकडे त्यांनी सोपवलं की ही माझी अंतिम भेट आहे. आता याच्यापुढं मी वैशालीला येणार नाही, कारण आता मी कुठं चाललेलो आहे. ते नंतर घोषणा पुढं करतात. असा हा प्रसंग आहे. आता हा जो पुढचा प्रसंग आहे, म्हणजे वैशालीला सोडल्यानंतर विशेषतः वर्षावास संपतो ऑक्टोबरमध्ये, आणि पुढे त्यांचा प्रवास आपण जर वाचला तर तो प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा मुक्काम झालेला आहे. मी ज्यावेळेस वाचत होतो त्याच्यामध्ये 15 ते 20 गावांचा मुक्काम आहे तो. आणि वैशाली ते कुशीनगर हे अंतर जर आपण पाहिलं, आता जे टूर काढतात त्यांना माहीत आहे ते किती अंतर आहे. आता यावेळेस रस्ते आहेत, आपल्याकडे बसेस आहेत, पण त्या काळामध्ये भगवंतांनी कमीत कमी 15 ते 20 गावांना काय केलेलं आहे? मुक्काम केलेला आहे. त्याच्यामध्ये मग अंबालठिका आहे, कोटीग्राम आहे, पाटलीग्राम आहे, असे बरेचसे वेगवेगळे गाव आहेत त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक गावामध्ये भगवंतांनी थांबलेले आहेत, प्रवचन दिलेले आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढचा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे. आता पुढं जाता जाता काय होतं? फेब्रुवारी महिना येतो, हाच माघ आपण ज्याला म्हणतो, आणि ते चौपालमध्ये मुक्कामाला आहेत. चौपाल नावाचं गाव आहे आणि चौपालामध्ये मुक्कामामध्ये असताना वेळुवन नावाचं, वेळुवन वेगळं, पण हे वेळुव हे या वनामध्ये त्यांचा मुक्काम आहे. आणि तिथं त्यांना काय होतो? त्यांना त्रास होतो, पोटाचा खूप मोठा विकार चालू होतो, त्यांना पोट दुखू लागतं. आणि त्यांना वाटतं की आता माझं कार्य आता मला थांबवता आलं पाहिजे, कारण 80 वर्ष झाली आहेत, अतिशय शरीर जर्जर झालेलं आहे. आपल्यामध्ये 80 वर्षाचं कोणी आहे का? 70 वर्षाचं आहे का कोणी? आहेत. पण भगवंतांनी आयुष्य सगळं कसं अरण्यामध्ये घातलं, जे मिळेल ते खाल्लं, प्रवास केला. आपण काय पाहतो, भगवंतांनी इवन आपण आता जसं रथ म्हणतो, बैलगाडी म्हणतो, तर माझ्या प्रवासासाठी मी बैलांचा वापर करावा, म्हणजे ते सजीव आहेत, आणि म्हणून बैलगाडीचा सुद्धा त्यांनी वापर केला नाही. म्हणजे इतकी मोठी त्यांच्यामध्ये मैत्री करून होते की माझ्या सोयीसाठी मी बैलांचा वापर करू नये, बैलगाडीचा वापर करू नये. अनेक त्यांचे राजे महाराजे ओळखीचे होते, प्रसंजित होते, अजाशत्रू होते, बिंबिसार होते, अनेक छोटे मोठे सगळे राजे त्यांचे मित्र होते, पण त्यांच्या रथाचा सुद्धा त्यांनी वापर केला नाही. आणि हा प्रवास करता करता भगवंताला त्यांचं शरीर जर्जर झालं होतं आणि मग त्यांना वाटलं की आता मला थांबलं पाहिजे. आणि मग चौपालमध्ये ते घोषणा करतात. काय घोषणा करतात? की आनंदा, मी पुढच्या वैशाखी पौर्णिमेला मी काय करेल? परिनिर्वाण साधेल. आता आनंदाला ते काही प्रसंग आठवला नाही किंवा ऐकला नाही, किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये असं म्हणतात की, म्हणजे ग्रंथामध्ये असं म्हणतात की त्याच्यावर माराचं काय झालं होतं? प्राबल्य झालं होतं, प्रभाव झाला होता. आणि मार म्हणजे तेच आहे, कोणी चांगल्या गोष्टी सांगितल्या की आपण ऐकतो का? ऐकतो का आपण? कोणी आपल्याला भल्याच्या गोष्टी सांगतो, असं करू नको, तर आपल्याला वाटतं की हा माझ्या भल्याचं नाही सांगत, मला काहीतरी हे करू नको, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये याचा काहीतरी स्वार्थ आहे. आणि म्हणून तो मार प्राबल्य आहे. म्हणजे आपण ऐकण्याच्या स्थितीमध्ये नसू तर आपल्यामध्ये कुणाचा प्राबल्य आहे? मारायचा आहे. मार म्हणजे अकुशल विचार, असा प्रसंग आहे. आणि असं म्हणतात की तिथं जे काही ते खुटी होती, खुटी शाखाली होती, त्या खुंटीला धरून तो आनंद उभा होता. आता त्याला तो म्हणणं पण चांगलं नाही, कारण आनंद पण त्याच वयाचे होते, जवळपास 80 वयाचे होते.
म्हणून आनंदसुद्धा त्या खुंटीला धरून उभे होते आणि ते सगळं भगवंत म्हणतात की आता माझं हे विकार वाढत आहे, माझं पोट दुखत आहे, मला अत्यंत यातना होत आहेत आणि मी असं ठरवलं आहे की आता मी परिनिर्वाणात जाणार आहे. आणि मग शेवटी मग भगवंत नंतर पुन्हा सांगतात की आनंदा, कुणीतरी येऊन सांगते की वैशालीमध्ये मला वाटतं पावामध्ये निघंटपुत्र महावीरांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आणि त्या निधनामुळं काय झालं, त्यांच्या त्या निघंटपुत्रामध्ये काय सुरू झालेले आहेत, भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत. ही बातमी एक भिक्षू घेऊन येतात आणि भगवंत यांना सांगतात, आनंदाला सांगतात. आता आनंदाला असं वाटतं की भगवंतानी हे काय केलेलं आहे, घोषणा केलेली आहे. उद्या भगवंत गेल्यानंतर जसं निघंटनाथपुत्तामध्ये म्हणजे या जैन लोकांमध्ये जसं शिष्यामध्ये जसं वाद सुरू झालेत तसे आपल्यामध्ये होऊ नयेत म्हणून आपण काय करावं, बुद्धाला सांगावं की असं असं सुरू झालेलं आहे. आनंद जातो आणि म्हणतो की भगवंत असंच झालेलं आहे, निघंटनाथपुत्त महावीरांचं परिनिर्वाण झालं आणि त्याच्यामुळं काय झालं, त्यांच्या शिष्यामध्ये अत्यंत वितंडवाद सुरू झालेला आहे. तसं तुमच्या परिनिर्वाणानंतर आपल्यामध्ये काय होईल का? आनंद म्हणतात की मी काय माझ्याकडे ठेवलं नाही, जे आहे ते सगळं मी काय केलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे. गुरुमुष्टी म्हणून मी काही धरून ठेवलं आहे असं मला वाटत नाही. तरीसुद्धा जर संघाला वाटत असेल की माझ्याकडून तुम्हाला काय सांगायचं राहिलं आहे तर तुम्ही सभा बोलवा आणि मग त्या चौपालामध्ये वेळू वनामध्ये त्यांना एकत्र करतात आणि भगवंत सांगतात. मग तिथं ते परिपूर्ण घोषणा करतात की मी येणाऱ्या वैशाखी पौर्णिमेला परिनिर्वाणाला जात आहे. आता इथं एक कथा अशी आहे, मग कथा सांगत बसणार नाही कारण मला अर्धा तास आपल्या वेळेनुसार अर्धा तासच बाकी आहे आणि अर्धा तासामध्ये जर मी इकडं तिकडं घुसू लागलो तर माझा जो मेन विषय आहे, मुख्य विषय आहे, त्याला मला जाता येणार नाही. तर मुद्दा असा आहे की भगवंतानी संकल्प केला, आनंदाने विनंती केली की आता तुम्ही लगेच जाऊ नका कारण मला अजून अरंतपद प्राप्त व्हायचं आहे. तुमच्या हयातीमध्ये मला जर अरंतपद प्राप्त झालं नाही तर तुम्ही गेल्यानंतर मला कसं होईल, मला प्राप्त होऊ शकतं का? आणि म्हणून माझ्यासारखे असंख्य असे लोक आहेत, संघ आहे की ज्याची तुम्हाला आजही गरज आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा, एक कल्प अजून थांबा तुम्ही, एक कल्प. आता एक कल्प तुम्ही शोधा ते किती वर्ष असतात तर किती काय असतात. याचा अर्थ भगवंतानी अजून थांबावं, अजून लोकांना तुमची गरज आहे आणि म्हणून भगवंताला विनंती केली. पण भगवंत आहेत, आपल्यासारखं नाही की आपण सकाळी 7 वाजता अलाराम लावतो, उठायचं म्हणतो रात्री आणि आपण काय करतो, अलाराम वाजला की त्याला बंद करतो, ते पुन्हा 10 मिनटात जर वाजतो मोबाईल. आता आपल्याकडे अलारामाची घडी नाही पण मोबाईल आपण लावतो आणि त्याला काय करतो, 10 मिनटासाठी पुढं ढकलतो आपण. किती 10 मिनिट पुढं जातात आपले. किंवा आपल्याला कुठंतरी जायचं असतं, महत्त्वाचं काम असतं आणि म्हणतो की कुणीतरी येतो, आपल्याला म्हणतो की आपल्याला इकडं जायचं आहे. आपल्याला जिथं जायचं आहे आपण तिथं काय करतो, टाळतो आणि काय करतो, दुसरीकडं जातो. किंवा दरवर्षी, आता आज मला वाटतं काल शेवटचा महिना होता जानेवारीचा 2026, आपण 1 तारखेला बरेचसे संकल्प केले असतील की या वर्षामध्ये असं करू, त्या वर्षामध्ये तसं करू. पण 31चा हा तारखेचा दिवस जाता जाता, जानेवारी 31 जाता जाता आपले संकल्प काय होतात, विरून जातात 30 दिवसामध्ये. किंबहुना 1 तारखेला संकल्प केलेला 2 तारखेला काय होतो, विरून जातो. भगवंताला अनेकांनी विनंती केली, याचना केली की भगवंत थांबा, अजून आम्हाला मुक्ती साधायची आहे, अजून आम्ही मुक्त झालो नाही. भगवंत कुणाच्याही याचनेला, विनंतीला भाळलेले नाहीत. आणि म्हणून या गोष्टीतून आपल्याला काय शिकाय, बघा मृत्यूचा संकल्प आहे तो, हे जग सोडून जाण्याचा संकल्प आहे. कुणी तर विनंती केली की बरोबर ठीक आहे अजून 1 वर्ष मी राहतो असं म्हटले का भगवान?
असं जर म्हटले असते तर मग तिथं भगवान राहिले असते का ते? भगवान राहिले असते का? भगवान बुद्ध तिथं राहिले नसते. आणि म्हणून हा पहिला गुणधर्म आपण शिकता आला पाहिजे की तो म्हणजे एकदा का संकल्प आपण केला असेल, एकदा का आपण काहीतरी ठरवलं असेल तर तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मध्ये सोडून आपले धरसोड का होते? धरसोड यासाठी होते की आपले संकल्प अतिशय मोठे कमजोर असतात. आपले संकल्प आपण अजाणिवेतून घेतलेले असतात. आपले संकल्प आपण बेसावधपणे घेतलेले असतात. आणि म्हणून आपल्याला संकल्प करताना अतिशय मोठं जागृतपणे, सावधपणे आणि मला हे पूर्णत्वास नेण्यासाठी जे काही करता येईल, वाटेल ते करता येईल, अशा पद्धतीने ते संकल्प आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे. आणि म्हणून अनेकांनी सूचना केल्यानंतर, याचना केल्यानंतरसुद्धा भगवंतांनी आपला निर्णय पाठीमागे घेतला नाही. आणि मग पुढं काय झालं? पुढं मग आपल्याला माहीत आहे की मी जसं प्रवास सांगितलं की चौपालमधून मग ते वेळूवनाचा तो परिसर आणि मग नंतर वेगवेगळ्या कोटीग्राम असेल, पाटली ग्राम असेल, अशा अनेक गावामध्ये भगवंताचं वास्तव्य होणार होतं. पुढे काय झालं बघा. आता आपल्याला चुंदाची कथा माहीत आहे. आता हे नवीन वाचताना काही गोष्टी आपल्याला काय होतात, नवीन माहिती होतात. मला पण पहिल्यांदा नवीन गोष्ट माहीत झाली वाचताना की आपल्याला आतापर्यंत, म्हणजे मला तरी, तुम्हाला कदाचित ते माहीत झालं असेल की चुंदाने भगवंताला भोजनाचं निमंत्रण दिलं पावामध्ये. म्हणजे पावामध्ये गेले आणि चुंद लोहार म्हणतात, कधीकधी चुंद सोनार म्हणतात, हिंदीमध्ये त्याला करमार म्हणतात. तर सोनार किंवा लोहार जे असेल ते असू द्या, पण चुंद नावाचा तो लोहार किंवा सोनार भगवंताला आमंत्रण देतो पावामध्ये. आणि सुकर मद्दव नावाचा जो पदार्थ आहे तो त्यांना देतो. तर त्याच्यामध्ये मला असं नवीन वाचनात आलं, माहिती मिळाली की भगवंताचं पोट दुखत आहे हे चुंदाला माहीत झालं होतं. आणि म्हणून भगवंताचं आजारपण दूर व्हावं आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी काय केलं, ते सुकर मद्दव नावाचा जो कंदमुळाचा प्रकार आहे, आपण त्याला कधीकधी ते हे पण म्हणतो, आता मशरूम आपण जे म्हणतो, मशरूमाचा जो प्रकार, तर त्यांनी ते वेगवेगळ्या पद्धतीनं जमा केले आणि त्याच्यात काही रसायन टाकले त्यांनी, ज्याच्यामुळं भगवंताला पचण्यासाठी ते हलकं जावं आणि जो पोटाचा विकार आहे तो काय करावा, तो नष्ट व्हावा. आणि म्हणून त्यांनी निमंत्रण दिलं आणि भगवंत गेलेसुद्धा. पण त्याचं काय झालं, त्या रासायनिक क्रियेमुळं त्याचं विषामध्ये रूपांतर झालं. आणि भगवंताला पहिला घास घेतल्या कळालं की हे काय झालेलं आहे, या भोजनाचं विषामध्ये रूपांतर झालं आहे. आणि म्हणून त्यांनी भिक्षू सांगायला सांगितलं की आता तुम्ही हे खाऊ नका, आता जे झालं ते जाऊ द्या. आणि म्हणून भगवंतानी ते अन्न खाल्लं आणि तिथून त्यांना काय झालं, जुलाब सुरू झाले. अशाही परिस्थितीमध्ये अतिशय स्मृती सांप्रजन्य आपण म्हणतो, जागृतीनं भगवंतानी स्वतःचा आजार स्वतः सहन केला. इतरांना म्हणजे आनंदालासुद्धा त्याचा त्रास त्यांनी देता आला नाही किंवा दिला नाही. आणि मग पावापासून आपल्याला तो प्रवास, अतिशय मोठा खडतर प्रवास भगवंतानी अशाही अवस्थेमध्ये पार केला. भगवंताला तहान लागली, भगवंत म्हणतात आनंदा कुठेतरी आपण थांबूया. आणि आनंद म्हणतो की कुकत्त नदी आता पुढं काही जवळपास अंतरावर आहे, आपण तिथं काय करू, खूप नितळ पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे आणि तिथं थंडगार पाणी, आपण तिथं थांबूया. तर भगवान म्हणतात की माझ्याकडे थांबण्याची शक्ती राहिली नाही, जवळपास कुठं पाणी मिळेल तिथून तू पाणी आण. आणि आपल्याला तो प्रसंग माहीत आहे की 500 गाड्या गेलेलं गढूळ पाणी झालेलं होतं, वाट पाहावी लागली आणि मग आनंदाने ते पाणी आलं. हा सगळा प्रसंग आहे. आणि ही जी घोषणा आहे, या घोषणेपाठीमागचं अतिशय मोठं एक मर्म आहे. आणि ते मर्म आहे की आपण ज्यावेळेस या जीवनभराचा, म्हणजे जीवनभर आपण जगतो, आयुष्य आपण काढतो, तर या जीवनामध्ये अनेकांनी आपल्याला काय केलं असतं, मदत केली असते, सहकार्य केलं असतं, अनेकांचे आपण लाभ घेतले असतात, अनेक जण आपल्याला उपयुक्त ठरलेले असतात. म्हणजे आपण आतापर्यंत आज जे आहोत, मी असेल किंवा आपण सर्वजण असू, आपल्या
पाठीमागं आपल्याला घडवण्यामागं आपण जे आहोत त्याच्या पाठीमागं असंख्य लोकांचे हात लागलेले आहेत. असंख्य लोकांचे मदत आणि सहकार्य आणि असंख्य लोकांचे प्रेरणा आपल्यासाठी राहिलेले आहेत. आणि मग आजचा दिवस जो आहे, महापरिनिर्वाण घोषणा केल्यानंतर भगवंतांनी अनेकांचे काय केले आहेत, आभार मानलेले आहेत, अनेकांची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा कृतज्ञतेचा प्रसंग आपल्याला माहीत असेल की भगवंताला जेव्हा संबोधी प्राप्त झाली, वैशाखी पौर्णिमेला संबोधी प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर भगवंतांनी दुसऱ्या आठवड्यामध्ये केवळ बोधिवृक्षाकडे त्यांनी पाहिलेलं आहे. आणि बोधिवृक्षाकडे पाहून 7 दिवस केवळ त्याच्याकडे पाहत राहिले. आणि काय करत राहिले की उन्हापासून रक्षण करण्यासाठी, पावसापासून रक्षण करण्यासाठी, सावलीपासून मला सावली मिळाली पाहिजे, मला कुठलाही वारा किंवा हवा लागता कामा नये, अशा प्रकारे मला बैठकीची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीनं या वृक्षानं केलेली आहे. आणि म्हणून त्या वृक्षाचं केवळ आभार मानण्यासाठी भगवान किती दिवस समोर बसतात, 7 दिवस समोर बसतात. आता हे भगवंताकडून आपल्याला दुसरी गोष्ट शिकता आली पाहिजे. पहिली गोष्ट कोणती होती, संकल्प. काही जरी झालं तरी मी जो संकल्प केलेला आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही स्थितीमध्ये मी त्याच्यापासून माघार घेणार नाही, ही परिनिर्वाणाची घोषणा आपल्याला सांगते. आणि दुसरी गोष्ट बुद्धाची सांगते ती म्हणजे कृतज्ञता कशा पद्धतीने व्यक्त करावी. म्हणजे सजीव फक्त आपणच आहोत का, म्हणजे माणसं सजीव आहेत, बाकी सगळे निर्जीव आहेत का? किती हत्या करतात लोक. औरंगाबादमध्ये 50 लाख कोंबड्या कापत असतील का रविवारी? 50 लाख कोंबड्या कापत असतील का कमी आहेत? कमी आहेत. कारण आमच्या भीमनगर भावशिंगपुरामध्ये किती असतील, कमीत कमी 5-6 हजार तर कापल्या जात असतील. 25,000ची लोकवस्ती आहे ना. तर सजीव फक्त आपणच आहोत असं नाही. सजीव प्राणी मात्र पण आहेत, सजीव वृक्षवल्ली पण आहेत. आणि म्हणून या वृक्षानं मला काय केलेलं आहे, मदत केलेली आहे, मला आसरा दिलेला आहे, ऊन वारा पाऊस याच्यापासून माझं संरक्षण केलेलं आहे. आणि म्हणून 1-2 दिवस नव्हे किंवा एक क्षणसुद्धा की ठीक आहे तुझे मी आभार मानतो असं सुद्धा नाही, 7 दिवस ते बसले. आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं, आभार मानणं, धन्यवाद देणं ही मनुष्य मात्राची काय आहे, आद्य कर्तव्य. सिसरो नावाचा रोमन एक नाटककार आणि साहित्यकार आहे, विचारवंत आहे. तो म्हणतो कृतज्ञता हा सगळ्या गुणांची काय आहे, जननी आहे. म्हणजे तुमचे सगळे गुणधर्म जरी असले तरी त्याच्या पाठीमागं किंवा त्याच्या मुळाशी जो गुणधर्म आहे तो कुठला आहे, कृतज्ञता. इतरांप्रती अतिशय मोठं उदार राहणं, इतरांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची दखल घेणं, त्याच्याबद्दल अतिशय मोठं काय केलं राहणं, ऋणी राहणं त्याच्याबद्दलची, ही अतिशय मोठी काय आहे, मोठा गुणधर्म आहे. इवन त्या सगळ्या आपल्यामध्ये जे गुणधर्म आपण म्हणतो तो खूप चांगला आहे, तो सद्ग्रस्त आहे, सभ्य आहे, चांगला बोलतो, चांगला वागतो, आचरण चांगलं आहे. या सगळ्या गोष्टी मागं कुठली बाब असेल तर तो लोकांना काय करतो, लोकांची दखल घेतो. कृतज्ञता म्हणजे काय हो, कृतज्ञता म्हणजे इतरांची दखल घेणं. आता मी 2दा पडलो गाडीवरून, मला दोन्ही वेळेस, म्हणजे सांगण्यासाठी तुम्हाला मुद्दा मी सांगत आहे, दोन्ही वेळेस. एकदा मी आपले भारत शिरसाट तिकडं राहतात, तिकडं ते रामनगर आणि मुकुंदवाडीचा परिसर, तिकडून येऊ लागलो आणि मोंडा नाकाचा जो उड्डाण पूल आहे त्याच्या खाली पडलो अलीगड. आणि काल परवा म्हणजे आता 15 दिवस होत आहेत, हर्सूल रोडला पडलो. दोन्ही वेळेस मला उचलणारे लोक कोण होते तर मुसलमान होते, कारण त्यांच्या आजूबाजूला दुकानं होते, त्यांचे दुकान आहेत त्यांचे. तर त्या दोन्ही प्रसंग मी पाहिले. कोण लोक आहेत ते, मुस्लिम लोक आहेत. आणि म्हणून कृतज्ञता
म्हणजे आपल्याला ओळख नाही, पाळख नाही, कोणी नाही. तर हे जे लोक असतात ना आपल्याला वाचवण्याचं जे काम करतात, तर हे लोक आपण बेहोशीमध्ये असतो, आपण बेशुद्ध असतो, अशा वेळेस कृतज्ञ आपण त्यांच्याबद्दल काय झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले. आता हे झाले माझ्या बाबतीमध्ये म्हणजे ॲक्सिडेंटली झाले. पण असे असंख्य लोक असतात की जे आपल्याला मदत करत असतात. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, भगवंतांनी जी कृतज्ञता व्यक्त केली अनेकाबद्दल, म्हणजे भगवान बुद्धाचं जवळपास 45 वर्ष आणि त्याच्या अगोदरचे 6 वर्ष, किती 51 वर्ष झाले. 51 वर्ष भगवंत हे बाहेर राहिलेले आहेत, घराच्या बाहेर राहिले. म्हणजे 51 वर्षामध्ये भगवंतांनी अनेकांचे आभार मानलेले आहेत, अनेक लोकांचे. म्हणजे ते वृक्षाचे आभार मानू शकतात, तर प्राणी मात्र आहेत. माझा बुद्धांमध्ये एक तुम्ही लेख वाचला असेल, बुद्ध जयंतीची प्रासंगिकता, तर त्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की वृक्षांनासुद्धा जीव असतो. आपल्या आपण जिथं राहतो तिथं झाड असेल, एखादं रोपटा असेल, तर आपण जर त्याला पाणी घालत असू रोज. कधी तुम्ही वाचला का लेख माझा? तो आठवत नाही. बरं मी सांगतो. म्हणजे संशोधन केलेलं आहे. आपला तो बंगालचं कोण संशोधक आहे? जगदीशचंद्र बोस. त्यांनी काढलं का नाही की त्याच्यामध्ये जीव असतो, वनस्पतीमध्ये जीव असतो. त्याच्या अगोदर युरोपियन लोकांनी ते शोधून काढलं होतं की त्यांच्यामध्ये जीव असतो म्हणून. तुम्ही जर रोज झाडांना पाणी घालत असाल, फुलझाडं असतील, मोठे झाडं असतील, आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही कुऱ्हाड घेऊन एखादी फांदी तोडायला चालले, तर त्या वृक्षाला, त्या झाडाला अतिशय मोठा काय होतो, धक्का बसतो की हा रोज पाणी देणारा मला आज कुऱ्हाड घेऊन का आलेला आहे. म्हणजे मनुष्य फक्त बोलतं म्हणून त्याला बोलता येतं का? झाडांना बोलता येतं का नाही? झाडांना बोलता येत नाही. पण संशोधन केलेलं आहे. मी जगदीशचंद्र बोस याचं नाव यासाठी घेतलं. अनेक युरोपियन शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी शोधून काढलं की आपल्या सगळ्या भावना, म्हणजे प्रेमाच्या असतील, आपुलकीच्या असतील, किंवा कुऱ्हाड घेऊन किंवा एखादी कत्ती घेऊन त्याला तोडण्याच्या असतील, सगळ्या भावना त्या वृक्षाला जाणवतात. आणि मग त्याला वाटतं की रे, रोज मला पाणी देणारा माणूस आज कत्ती घेऊन का आला माझ्याकडे, कुऱ्हाड घेऊन का आला. तर विचार करा बंधूंनो, आपल्या घरी जर आपण, म्हणजे झाडामध्ये ही जागृती असते, ते आपल्यापर्यंत येत नाही. पण संशोधकांनी ते शोधून काढलं आहे की तुमच्या भावना, प्रेमानं जर तुम्ही वृक्षाशी वागले तर त्याच्या भावना कशा असतात, आणि तीच व्यक्ती जर त्याला क्रोधानं किंवा द्वेषानं वागत असेल तर त्याच्यामध्ये काय परिवर्तन होतं हे शोधून काढलेलं आहे. आणि म्हणून भगवंताचं वृक्षाबद्दलचं जे काही प्रेम आहे, ही कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, आणि आपल्याला माहीत आहे की संत तुकारामाने म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पुढं. यांना माहीत असेल, हे मराठीचे शिक्षक आहेत. पक्षी ही सुस्वरी आवळती, बरोबर आहे, वृक्षवल्ली आम्हाला सोबती. तर कृतज्ञता म्हणजे कतंयुता म्हटलेलं आहे. पालीमध्ये त्याला कतंयुता म्हटलेलं आहे. कृत म्हणजे जे केलेलं आहे, कृत म्हणजे जे केलेलं आहे. आणि अनुता, कतंयुता म्हणजे अनुता म्हणजे जाणणे किंवा ओळखणे. तर माझ्यासाठी जे केलेलं आहे ते जाणणे, त्याची पारख करणे, त्याची आठवण करणे किंवा त्याला ओळखणे, हा त्याचा अर्थ आहे. कशाचा? कृतज्ञतेचा. कतंयुता, कतंग म्हणजे केलेलं आहे, अनुता म्हणजे ओळखतो मी त्याला. आता आपल्याबद्दल किती लोकांनी काय काय केलं आपल्याला माहीत आहे का? माहीत आहे का आपल्याला? आपण एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून आपल्या जीवनाला पोषण करण्यासाठी, आपलं जीवन उभा करण्यासाठी किती किती लोकांनी काय काय केलं आपल्याला माहीत आहे का? आपण त्याला जाणतो का? जाणतो का? हो का नाही? नाही जाणत. आपल्याला समज कधी आली? 9-10 वर्षाला येते का नाही? तोपर्यंत आपण काय असतो? आपल्याला कोण काय करत आहे,
कोणता बाप आपल्यासाठी राबत आहे, कोणती आई आपल्यासाठी त्यावेळेस चुली होत्या, चुली फुंकारी मारत आहे, आपल्याला काय माहीत नाही. आपण अतिशय निर्धास्त होतो. काही चिंता नाही, काय नाही, आपण कसं वाढत गेलो आपल्यालासुद्धा माहीत नाही. पण नंतर सगळं आलं आपल्याकडं की कुठला आई आणि कुठला बाप होतं का नाही. आपण सगळं विसरतो. नाते म्हणजे आपले मोठे भाऊ असतात, मोठ्या बहिणी असतात, चुलते मामा असतात, आपल्या खांद्यावर घेतात. आपण लहान असताना मामा आपल्या खांद्यावर घेतो का नाही, चुलता आपल्या खांद्यावर घेतो, सगळं घेतो. पण जसे आपण झालो ना मोठे, हे सगळे वेगळे झालेले असतात. म्हणजे लहान, मला कधी कधी आश्चर्य वाटतं जगाचं, लहान असताना सगळे एकत्र होते आणि आम्ही आता मोठे झालो तर हे सगळे काय झाले, हे सगळे वेगवेगळे का झाले असे, का झाले असे. कृतज्ञता जी आहे, ज्यांनी केलेलं आहे ते आपण विसरलेलं आहे. आपले मित्रमंडळ, नातेवाईक, सहज आपल्याला कोणी जाता जाता कोणीतरी आपल्याला हे करतो. पण आपण काय करतो, म्हणजे इतकी आपल्याला विस्मृती झालेली आहे किंवा इतका स्वार्थ आपल्यामध्ये, विस्मृती आपण होऊ शकते. पण आपण एवढे स्वार्थी झाले, एक मनुष्य म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक माणूस म्हणून, की आपण आता चुलत्या मालत्यांना आणि मामा मामींना, काकू काकूंना, काही कुणाला आपण ओळख नाहीत. ते पण आपल्या घरी येत नाहीत, आपण त्यांच्या घरी जात नाही. म्हणजे आपण सगळेच नाही, म्हणजे मला माफ करा, म्हणजे हे सगळंच होत असेल असं नाही, बरोबर. आपले तुम्ही जात असाल अपेक्षा आहे. जाता का आपण, शांत आहे म्हणजे आपण जात नाही, बरोबर आहे. आणि म्हणून ज्यांनी केलेलं आहे ते आपण जाणणं, ते स्मरणामध्ये ठेवणं, ते ओळखणं, याला काय म्हटलेलं आहे, त्याला कृतज्ञता म्हटलेलं आहे, त्याला कृतज्ञता म्हटलेलं आहे. डॉक्टर जॉन्सन यांनी एक म्हटलेलं आहे की कृतज्ञता म्हणजे काय, तर उपकारकर्त्याविषयी केलेले कर्तव्य. ज्यांनी आपल्यावर उपकार केले, ज्यांनी आपल्याला मदत केली, त्यांच्या प्रती आपलं कर्तव्य काहीतरी असतं. भगवंतानी अंगुत्तर निकायामध्ये म्हटलेलं आहे, सत्पुरुष हा कृतज्ञ असतो. सत्पुरुष म्हणजे सत्पुरुष कुणाला म्हणायचं, तर जो कृतज्ञ आहे तो सत्पुरुष. आणि म्हणून जर आपल्याला सत्पुरुष व्हायचा असेल, सभ्य पुरुष व्हायचा असेल, तर आपल्या हृदयामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे, कृतज्ञता भाव वाढवता आला पाहिजे. म्हणजे आपण कधीकधी एखादी चांगली गोष्ट जर कोणी केली तर त्याला आपण काय करत नाही, त्याचं कॉंग्रॅच्युलेशन करत नाही, त्याचं अभिनंदन करत नाही. का बरं करत नाही, कारण त्याला असं वाटतं की मी जर ह्याचं कॉंग्रॅच्युलेशन केलं तर हा काय होईल, हा मोठा होईल, बरोबर आहे. वाटतं का नाही असं. एखाद्याचं अभिनंदन करणं म्हणजे तो माझ्या पुढं काहीतरी एक पाऊल कसं आहे पुढं, असं वाटतं ना. आणि म्हणून मनुष्य मात्र अतिशय मोठ्या कशामध्ये आहे, भ्रमामध्ये आहे की मी खूप मोठा आहे. किंवा कधीकधी स्वार्थ आहे, कधीकधी आसक्ती असते, कधीकधी किंवा हृदयाची एवढी बंदिस्तता झाली आपल्यामध्ये की एखाद्याचं आपण पुण्यानुमोदन करावं, एखाद्याचे आभार मानावं, एखाद्याचं ऋण व्यक्त करावं, इतकी आपल्याला जागृती आपल्यामध्ये विकसित झाली नाही. म्हणून भगवंत म्हणतात सत्पुरुष हा कृतज्ञ असतो. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सांगितली अंगुत्तर निकायामध्ये, कृतज्ञता ही दुर्मिळ बाब आहे. दुर्मिळ बाब आहे, ते दिसून येत नाही किंवा तिला ओळखता येत नाही, ते अतिशय दुर्मिळ आहे. दुर्मिळ म्हणजे दुर्लभ आहे. ती प्रत्येकामध्ये निर्माण होईल, प्रत्येकामध्येच ते विकसित होईल असं नाही. तर भिक्खूंनो, अंगुत्तर निकायामध्ये 2 पुरुष जगामध्ये दुर्मिळ आहेत. 2 पुरुष जगामध्ये दुर्मिळ आहेत. पहिला जो पूर्वकारी असतो आणि दुसरा जो कृतज्ञ असतो. अंगुत्तर निकायाचे विषय माहीत आहेत का, माहीत नाहीत ना. अंगुत्तर निकाय म्हणजे एक भगवंताने एक सांगितलं असेल तर एक काय काय सांगितलेलं आहे, तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एकम, द्वियम, तृतीय असं वेगवेगळ्या. तर
अंगुत्तर निकायामध्ये हे द्वितीयमध्ये सांगितलेलं आहे की 2 गोष्टी दुर्मिळ आहेत. भिक्खूंनो, जगामध्ये 2 पुरुष दुर्मिळ आहेत. पहिला जो आहे जो पूर्वकारी असतो. आता पूर्वकारी म्हणजे काय? पूर्वकारी म्हणजे दुसऱ्यांनी आपल्यावर उपकार करण्याच्या पहिले हा दुसऱ्यावर उपकार करतो. पूर्वकारी म्हणजे तो इतरावर केवळ काय करत असतो? परोपकार करत असतो, उपकार करत असतो. बाबासाहेबांवर कुणाचे उपकार झाले का हो? कुणाचे उपकार झाले? बाबासाहेबांवर कोणी उपकार केले का? हो, कोणी केले सांगा बरं. हां 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 शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड त्यांचे वडील आहेत. अजून हां हां, तर हे सगळे महापुरुष आहेत. तुम्ही जे नावं घेतले हे सगळे महापुरुष आहेत. महापुरुषांनी उपकार केले, बरोबर आहे. पण बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी ज्यांनी उपकार केले नाहीत त्यांच्यावर काय केलेलं आहे? त्यांनी उपकार केलेले. म्हणजे न्हाव्याने केस कापले नाहीत, न्हाव्याला ओबीसीमध्ये घेतलं का नाही? सुडाची भावना ठेवली नाही. म्हणजे हा जो अतिशय मोठा हत्तीसारखा आहे, बाबासाहेबांनी त्याला काय म्हटलेलं आहे? झोपलेला हत्ती आहे. ओबीसी समाज म्हणजे काय? झोपलेला हत्ती आहे. कधी हा जागा जर झाला तर काय होईल? मग सगळं हे ब्राह्मणशाही जी आहे ही ब्राह्मणशाही इथून पुळती बाई त्याला कमी होईल. त्याला असं सगळं काम आहे. पहिल्या बाबीमध्ये आपण जेव्हा जो पूर्वकारी आहे, ज्यांच्यावर कोणी उपकार केले नाहीत त्याच्यावर उपकार करणारा हा पूर्वकारी आहे. आणि दुसरा जो दुर्मिळ आहे तो म्हणजे जो कृतज्ञ आहे. कृतज्ञ म्हणजे ज्याच्यावर उपकार झालेत, ज्यांनी केलेले आहेत त्याच्याप्रती अतिशय मोठं काय करणं? कृतज्ञ राहणं. आणि म्हणून विचार करा, बाबासाहेब महाराष्ट्रामध्ये झाले पण केरळचा जो SC ST OBC आहे त्याच्यावर उपकार केले का नाही? म्हणजे केरळच्या ST ST OBC लोकांनी बाबासाहेबांवर काय उपकार केले का? नागालँडचे केले? ही जी आहे म्हणजे ज्याच्यावर उपकार म्हणजे ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्यावर सुद्धा तुम्ही काय केलेले आहेत? उपकार केलेले आहेत. हा अतिशय दुर्मिळातला दुर्मिळ का असतो? मनुष्य असतो. आणि बाबासाहेब त्या दुर्मिळातल्या दुर्मिळ व्यक्तीमध्ये बाबासाहेब आहेत. बुद्धाचं उदाहरण तसंच आहे. बुद्धांनी सगळ्या जगावर काय केलेलं आहे? उपकार केलेले आहेत. बाबासाहेबांचं आज आपण पाहतो, बाबासाहेबांनी केवळ ST SC OBCसाठी केलं म्हणून आपण हे करतो. पण इंग्लंडच्या लोकांवर बाबासाहेबांनी काय उपकार केले का? अमेरिकेच्या लोकांवर काय उपकार केले का? पण तरीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन त्यांना वाटतं, कुणाला? युरोपियन आणि अमेरिकन लोकांना वाटतं की यांनी आमच्यावर काय केलेले आहेत? उपकार केलेले आहेत. कारण त्यांनी खरा मनुष्य मात्राच्या विकासासाठी आणि प्रबुद्ध ज्याला आपण म्हणतो वैज्ञानिक धर्म आमच्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून दुर्मिळात दुर्मिळ जर आपल्याला काय करायचं असेल तर दुसरा उपकार करण्याच्या अगोदर त्याच्यावर आपण उपकार आपल्याला करता आलं पाहिजे. हे आपल्या कोण होईल का? होईल का? म्हणजे कधीकधी आपण हे शिकलं पाहिजे आपण की तो जयमेम करेल का मी जयमेम करेल. अरे बाबा, तुला संधी आहे की तू पहिल्यांदा काय कर? मोठापणा घे. बरोबर आहे. आणि मग ह्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण आता पडलं नाही पाहिजे. खरं तर हे विषय पण आपण कधी प्रवचनामध्ये काय केलं पाहिजे? हे आपण त्याला वगळलं पाहिजे. सत्पुरुष आपण आहोत, आपण सद्गरस्त आहोत, आपण चांगले आहेत, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मनुष्य आहोत. तर हे आपल्या अंतर्गत म्हणू किंवा आपल्या नकळत झालं पाहिजे. ते कुणाला काही राग लोभ धरायची गरज नाही. आणि तुम्ही अतिशय मोठं काम करत आहेत. तुम्ही काय करतायत? लोकांना जागृत करण्याचं काम करता. पुढचा विषय तो माझ्याकडे येईलच. आणि म्हणून दुर्मिळ 2 लोक आहेत. जो पूर्वकारी आहे म्हणजे जो पूर्व उपकार करणारा आहे, आणि दुसरा ज्यांनी उपकार केले त्याच्याबद्दल कृतज्ञ राहणं आहे.
पुढं तिथंच भगवंत म्हणतात, तीन लोकांचं अतिशय मोठं काय आहे, अस्तित्व असणं दुर्लभ आहे. तीन लोकांचं. पहिली गोष्ट, सम्यक संबोध असणं हे अतिशय मोठं काय आहे, दुर्लभ आहे. दुसरं आहे, तथागतांनी जो धम्म शिकवला आहे त्या धम्माचा उपदेश करणारा दुर्मिळ आहे. आणि तिसरा आहे, जो कृतज्ञ आहे तो दुर्मिळ आहे. कुठल्या कुठल्या सांगितल्या गोष्टी? पहिली गोष्ट, भगवान बुद्धाचं अस्तित्व असणं हे काय आहे, दुर्मिळ गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तथागतांच्या धम्माचा उपदेश करणारा, प्रचार करणारा हा सुद्धा दुर्मिळ आहे. कुठं दिसतात का असे? बुद्धाचं अतिशय शुद्ध स्वरूपातलं दर्शन सांगणं, उपदेश करणं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं धम्माचा प्रचार करणं, निस्वार्थपणे, ही अतिशय कसं आहे, दुर्मिळ काम आहे. आणि ते अतिशय बोटावर मोजण्या एवढे काम आहेत. आमचे भारत शिरसाट आपल्याला माहीत आहेत की मी त्यांना, म्हणजे आम्ही सगळे आता एका टीमचेच माणसं आहोत, निस्वार्थपणे काम करतात कुठेही. म्हणजे ते अशोक सरस्वती बौद्ध राहोत का, मग आज असंख्य लोक आहेत. आपल्यामध्ये जर निस्वार्थपणा असेल, निस्वार्थीपणे जर आपण बाबासाहेबांचा धम्म आहे, बुद्धांनी दिलेला धम्म आहे, बाबासाहेबांचा विचार आहे, जर आपण जे करत असू, हे कसं आहे, दुर्मिळात दुर्मिळ आहे. लोकांसाठी आपल्याला जगता आलं पाहिजे, लोकांसाठी परोपकार करता आला पाहिजे. कारण आयुष्य आज आहे, उद्या नाही. म्हणजे किती कोट्यावधी असतील, आता हे आपलं सगळं रेकॉर्ड होत आहे, स्विस बँकेमध्ये किती कोट्यावधी आहेत ते त्याला पण माहीत नाही, तो गेला का नाही. म्हणजे दुर्मिळ जी गोष्ट आहे, ही दुर्मिळ गोष्ट परोपकार करण्यामध्ये असते. अहो, दुःख 2 दिवसाचं, तिसऱ्या दिवशी सगळे अतिशय मोठे काय झाले, अतिशय मोठे जैसे थे झाले. आणि म्हणून ही बुद्धाने जे सांगितलेलं आहे की सम्यक संबुद्ध हे दुर्मिळात दुर्मिळ गोष्ट आहे. आणि तथागताचा धम्म उपदेश करणं, प्रचार करणं धम्माचा निस्वार्थपणे, ही दुसरी गोष्ट दुर्मिळ आहे. आणि तिसरी म्हणजे कृतज्ञता व्यक्त, इतराबद्दल अतिशय कृतज्ञ राहणं, इतराबद्दल अतिशय मोठं काय करणं, पाप भिरुता आपण म्हणतो की त्याच्या अस्तित्वाची दखल घेणं, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याची दखल घेणं, ही अतिशय मोठं कसं आहे, दुर्लभ आहे. आणि म्हणून कवी मातृचेट असं म्हणतात. मातृचेट हे संस्कृत कवी होते आणि अतिशय चांगलं त्यांनी एक बुद्धस्त्रोत नावाचं म्हणजे कविता लिहिलेली आहेत. त्याच्यावर ते असं म्हणतात की अपकार करण्यावरही उपकार करण्यास तू जितका सज्ज असतोस. अपकार म्हणजे ज्याने आपलं नुकसान केलेलं आहे. म्हणजे अपकार करण्यावरही उपकार करण्यास तू जितका सज्ज असतोस, तितके लोक उपचार करणाऱ्यावरही उपकार करण्यास तयार नसतात. म्हणजे हे जे बुद्धाचे अनुयायी आहेत कसे आहेत, हे नुकसान जरी केलं कुणी तुझं तरीसुद्धा तू काय करतो, उपकार करण्यावर जेवढं करणार नाहीत तेवढं तू काय करतो, अपकार करणाऱ्यावर तू करतो. बाबासाहेबांनी तसंच केलेलं आहे. बाबासाहेबांनी ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी बाबासाहेबाला छळलं, कुठल्याही प्रकारची सूडबुद्धी ठेवली नाही. सगळ्याला काय केलं, एका समानतेमध्ये त्यांनी पाहिलं आणि तेवढेच अधिकार दिले. इंडियन पिनल कोड आपण जे म्हणतो हे सगळ्यासाठी सारखे आहेत का नाही. म्हणजे मनुस्मृतीमध्ये जसं ब्राह्मणाने काही जरी केलं तर त्याला सूट होती. म्हणजे ब्राह्मणाने खून जरी केला तर त्याला काहीतरी दामदवडी देऊन तो काय करायचा, त्याची शिक्षा तेवढीच होती. पण आता तसं आहे का, आता तसं नाही. सगळ्या तुमचे जे काही इंडियन पिनल कोड आहे हे सगळ्याला, खुनाचं 302चं जे कलम आहे हे सगळ्यासाठी आहे. मग तो ब्राह्मण असेल किंवा तथाकथित जो काही त्या काळातला शूद्र असेल, या सगळ्यांसाठी कसं आहे, ते समान आहे. आणि म्हणून अपकार करणाऱ्याप्रतीसुद्धा उपकार करणं हे अतिशय मोठं दुर्मिळ आहे. आता पुढचा विषय आहे, 3 लोकांप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. किती लोकांप्रती? 3 लोकांप्रती. त्याच्यातलं पहिली बाब आहे ती म्हणजे आपले पालक. पालक म्हणजे
आपलं ज्यांनी पालनपोषण केलेलं आहे, आपलं पालनपोषण कोण केलं? आपल्या आईवडिलांनी केलं. आणि म्हणून सगळ्यात प्रथम आपण आईवडिलाप्रती अतिशय मोठं काय झालं पाहिजे? कृतज्ञ राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे शेवटचा श्वास आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण जर जागृत राहिलो, कारण आता मी पाहिलेलं आहे, माणूस काय होतो, मध्येच त्याची जे जागृती निघून जाते, तो अजागृत होतो, त्याच्यामध्ये तो काय होतो, निघून जातो. आणि म्हणून आपण जोपर्यंत जागृत आहोत, जोपर्यंत शुद्धीमध्ये आहोत, तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे? आपल्या आईवडिलांचं आपण अतिशय ऋणी राहिलं पाहिजे. का बरं ऋणी राहिलं पाहिजे? कारण त्यांनी आपल्याला या जगामध्ये काय आणलेलं आहे? तुम्हाला इथं जगामध्ये आणलेलं आहे, त्यांनी जन्म दिलेला आहे तुम्हाला. आणि जन्म देणं म्हणजे आपण म्हणतो ना, मनुष्य जन्म हा अतिशय मोठा कसा आहे? दुर्लभ आहे. मनुष्य जन्म पटी लाभो, अतिशय मोठं तो प्रयत्नांती किंवा पुण्यकर्माचा तो परिपाक आहे. आणि म्हणून आईवडिलांच्या पोटी जन्म घेणं, आईवडिलांनी तुम्हाला हे शरीर दिलेलं आहे, तुम्हाला जन्म दिलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर जन्म दिलं, तुमचं पालनपोषण केलं, तुमचं शिक्षण केलं, तुमचं हागणं मुतणं केलं, सोप्या भाषेमध्ये शिक्षण दिलं, संस्कार दिले, सगळं केलं. तुमच्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला दाखल केलं, PhD झाले, काय अजून कुठे बँकेमध्ये सर्व्हिसला लागले, कुठंतरी तुम्ही काय केले? उपजीविका साध्य केली. योग्य स्थळ पाहून तुमचं लग्न लावून दिलं, तुमचा सुखाचा संसार केला. आणि सगळं झालं की आता बाबा तुझं काम झालं. म्हणजे हे आता दुर्मिळ राहिलं नाही. आता मी जे सांगितलं ना, हे दुर्मिळ नाही राहिलं, हे घरोघरी होत आहे. पहिले एखादी गोष्ट व्हायची की अरे तो कसला मुलगा आहे, एवढा मोठं त्यांनी केलं आईबापांनी, असं म्हणायचो. पण आता ते एक घर नाही राहिलं, आता ते काय झालेलं आहे? ते घरोघरी मातीच्या चुली झालेले आहेत. प्रत्येक घराची घर की कहाणी. आईवडिलाप्रती कृतज्ञता अतिशय मोठी कमी झाली. आणि त्याच्यात 2-4 भाऊ असतील तर मग तिकडं राहतो का इकडं राहतो? बागबानमध्ये म्हणतात तू तिकडं राह, हे इकडं राहतो, बाबा इकडं राहतो, बाई तिकडं राहते. म्हणजे हे चित्रपट आपल्याला संदेश देतात. ते येतात ना 4 मुलं, बागबानमध्ये 4 मुलं येतात, 4 म्हणजे 3-3 महिने तुझ्याकडे ठेव, 12 महिने आपले काय होतात? होऊन जातात. पण दोघे एकत्र नको, तुझ्याकडे वडील राहू दे, माझ्याकडे आई राहू दे, आणि मग आपण काय करू? रोटेशन करू. हे म्हणजे ज्यांनी आपल्याला जन्म दिला, जीवनामध्ये उभा केलं, लग्न लावून दिलं, संसार थाटला, जे काही त्यांची संपत्ती, भौतिक संपत्ती सगळी काय केली? वडिलोपार्जित आपल्याला देऊन टाकली ती. आणि मुलं मात्र अतिशय मोठे काय झाले? ऋणातून त्यांच्या मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू लागले. आता तुमचे ऋण नको आम्हाला. बुद्धाने श्रीगालवाद नावाचं सूत्र सांगितले बघा. आणि त्याच्यामध्ये भगवंतानी म्हटलं की तुम्ही 6 लोकाप्रती काय केलं पाहिजे? कृतज्ञ राहिलं पाहिजे. श्रीगालाला शिकवण दिली की तू हे आंघोळ करतो, 6 दिशांची पूजा करतो, हे ठीक आहे, पण तुला माहीत आहे का 6 दिशा म्हणजे कुठल्या आहेत? 6 दिशा म्हणजे पूर्व दिशा ही आईवडिलांची दिशा आहे. आईवडिलांची यासाठी पूर्व की तिथून तुमचा जन्म झालेला आहे. सूर्य कसा उगवतो? पूर्वेला. आईवडिलापासून तुमचा जन्म झालेला आहे. म्हणून पहिलं कर्तव्य, कृतज्ञता आपण आपल्या आईवडिलाप्रती केली पाहिजे. दुसरी दिशा, दक्षिण दिशा, आपले जे टीचर लोक आहेत, टीचर म्हणजे शिक्षक आहेत. म्हणजे शाळेचे शिक्षक असतील, कॉलेजचे शिक्षक असतील. भंतेंनी एक शब्द इथं सांगितलेला आहे. हे टीचर कोण आहेत, शिक्षक कोण आहेत? तर ते धर्मनिरपेक्ष शिक्षक आहेत. आणि तो शब्द मला खूप आवडला.
की सगळे शिक्षक धर्मनिरपेक्ष शिक्षक यासाठी आहेत की ते गणित शिकवतात, सायन्स शिकवतात, इतिहास शिकवतात. सगळे हे अधार्मिक विषय आहेत. आणि म्हणून हे धर्मनिरपेक्ष टीचर आहेत जे आपल्याला जगाचं ज्ञान देतात. अतिशय मोठं जगातल्या घडामोडी विज्ञान सांगतात. डार्विनचा सिद्धांत, डार्विनसुद्धा आपल्यासाठी काय शिक्षक आहे. फ्राईड आपल्यासाठी शिक्षक आहे. मोठे मोठे जे पावलो आणि संगीतकार मोठे मोठे जे आहेत हे सगळे शिक्षक आहेत. सकाळी सकाळी एखादं सुंदर गाणं ऐकलं ना तर प्रसन्न वाटतं का नाही. हे संगीतकारसुद्धा आपले काय टीचर आहेत. एखादं आपण प्रदर्शन पाहतो, प्रदर्शनामध्ये चित्र पाहतो, तो टीचर आपल्यासाठी अतिशय मोठं काहीतरी तो सांगत असतो. आणि म्हणून साहित्यिक असतील, चित्रकार असतील, कलाकार असतील, विचारवंत असतील, लेखक असतील, कवी असतील, हे सगळे जे जगाचं नॉलेज तुम्हाला देतात हे कोण आहेत आपल्यासाठी. शिक्षक आहेत. आणि त्यांच्याप्रती आपण काय राहिलं पाहिजे, ऋणी राहिलं पाहिजे. पश्चिम दिशा आहे आपली पत्नी आणि मुलाप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. पत्नीप्रती आपण ऋणी राहतो का हो? नाही. तिचं कामच आहे भांडं रांधं करणं. अहो बिन पगारी ती सकाळी उठते, झाडून काढते, भांडे घासते, धुणं धुते, स्वयंपाक करते, तुम्हाला डबा भरून देते, दुपारी संध्याकाळी आले की ते जेवण करते, झोपण्याची तुम्हाला तयारी करून देते, सकाळी पुन्हा उठून तेच चालू आहे का नाही. म्हणजे हे एका दिवसाचं आहे का? एका दिवसाचं नाही, आयुष्यभराचं आहे. तरी पत्नीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याला करता आली पाहिजे. आणि पत्नीनं पण पतीसाठी सुद्धा काय केलं पाहिजे. म्हणजे हे जे कथा आहे या सगळ्या गोष्टी आपण सांगतो केवळ एका प्रती आहे का ते, हे माणूस म्हणून सगळ्या प्रती आहे. पत्नीची आपण जशी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तशी पत्नीनं सुद्धा पतीची कृतज्ञता व्यक्त केली. पती कुणासाठी राबतो? मुलाबाळासाठी. पत्नी आहे, त्याचं कुटुंब आहे, त्याचं मुलं बाळ आहेत. म्हणजे तो सुद्धा रात्रंदिवस कामं करतो. कुणासाठी करतो? आपल्या संसारासाठी. पत्नीचं कर्तव्य आहे की हा सकाळी उठून कुठं जातो बाबा, कुणासाठी जातो? माझ्यासाठी जातो. आणि म्हणून कृतज्ञता ही दोन्ही व्यक्तींनी केली पाहिजे. म्हणजे सिगालाला जरी शिकवण दिली पुरुषाला तर ही शिकवण सिगालीला सुद्धा आहे. बरोबर, सिगाली आपण म्हणून म्हणजे स्त्रीला सुद्धा आहे, महिलांना सुद्धा शिकवण आहे. म्हणजे आता आपण पालक म्हणून जसं आईवडील म्हटलं, हे ज्यावेळेस एखादी महिला सासरवाडीला येते, सासरी येते, तिनं आईवडिलांचे सुद्धा उपकार मानले पाहिजेत. म्हणजे लहानाचं मोठं केलं, शिक्षण केलं, नोकरी चाकरी केली, सगळं केलं, लग्न लावून दिलं, तर मुलीनंसुद्धा आपल्या आईवडिलांचं काय केलं पाहिजे? कृतज्ञ राहिलं पाहिजे. संसारामध्ये म्हणजे कुठलाही वडील आपल्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे या विचारानं तो काय करतो? स्थळ निवडतो चांगलं. आता तो नंतर एखादा मूर्ख निघतो, एखादा काहीतरी होतं ते भाग वेगळा, पण ज्यावेळेस तो निवडतो त्यावेळेस त्याचा विश्वास असतो की तो चांगला निघेल बाबा. तर ते भविष्य कोणाला माहीत नाही. आणि म्हणून ही जी कथा आहे सिगालाची, ही सगळ्यांसाठी आहे. मुलासाठी पण आहे आणि मुलीसाठी पण आहे. उत्तर दिशा आहे आपले मित्र आणि नातेवाईक. आपले बघा मित्र म्हणजे बघा हे अतिशय मोठं हे आहे. म्हणजे एखादा गर्भामध्ये वाढतो का नाही, किती सुरक्षित असतो तो. म्हणजे असं म्हणतात की गर्भासारखं सुरक्षितता या जगामध्ये कुठलीच गोष्ट अस्तित्वामध्ये नाही. तसं आपण आता एक मनुष्य म्हणून स्वतःकडे बघा की मी कुठं सुरक्षित राहिलो, माझी सुरक्षितता कुठं आहे, कुठं सुरक्षितता आहे. जसं एखादा आईच्या गर्भामध्ये सुरक्षित असते, अतिशय बिनधास्त, त्याला काही घेणं देणं नाही. आहे ना, तो करणारा कोणतरी आहे का नाही, आई त्याची आहे का नाही, इतका तो बिनधास्त असतो. तो लाथा पण मारतो, एवढा तो काय असतो? निर्धास्त असतो, बिनधास्त असतो. तसं या जगामध्ये आपण बिनधास्त कुठं राहू शकतो, निर्धास्त कुठं राहू शकतो.
आपल्या आजूबाजूला अगदी उबदार वातावरण असणं, उबदार माणसं असणं हे अतिशय कसं आहे, अतिशय शुभ काम आहे ते. आणि म्हणून प्रयत्न करा की आपल्या आजूबाजूला राहणारे लोक आहेत, आपण ज्यांच्या सहवासात राहतो हे लोक कसे असले पाहिजेत, अतिशय गर्भामध्ये जे उबदार वातावरण असतं तसं वातावरण आपल्या आजूबाजूला असलं पाहिजे. आणि ते वातावरण तुम्ही कुठं अनुभवता ते मी तुमच्यावर सोडून देतो. पण आता तुम्हाला इथं वाटतं की उबदार आहे काहीतरी, आपल्यापण वाटतो का इथं काही संघ, भगवंतानी जो संघ निर्माण केला, बंधूंनो, जशी तुम्ही घरी असताना तुमची आई, तुमची पत्नी, तुमचे बंधू तुमची काळजी घ्यायचे, तुमचे मुलं काळजी घ्यायचे, तसं संघामध्ये तुमची काळजी घेणारे कोण आहेत? तुमची आई आहे का संघामध्ये? तुमचे वडील आहेत का? तुमचे मुलं आहेत का? तुमची पत्नी आहे का? तर बंधूंनो, तुम्ही एकमेकाची काळजी घेतली तर तुम्हाला इथं काय वाटेल, सुरक्षितता वाटेल. आणि म्हणून संघ काय आहे, संघ आपल्याला सुरक्षित करणारा अतिशय उबदार वातावरण आहे. जसं आईच्या गर्भामध्ये गर्भ अगदी बिंदास राहतो, तसं आम्ही संघामध्ये आपण बिंदास राहतो का नाही? तुमच्यावर काय बंधन आहेत का? तुम्ही असंच केलं पाहिजे, तुम्ही आम्हाला लाथा जरी घातल्या तर आम्हाला माहीत आहे की हे धम्ममित्र आहेत, बरं. सुचिरत्न आम्ही फोन करतो फोन उचलतच नाही, आम्हाला माहीत आहे. हां बोलता का नाही कधी कधी? आम्हाला माहीत आहेत की धम्ममित्र आहेत. जसं बाळ एखादी लाथ मारतं आईच्या उदरामध्ये, तसं आम्हाला हे मित्र आहेत. मित्रांच्या तक्रारी आपण ऐकून घेतल्या पाहिजेत, मित्रांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत. आणि म्हणून संघ हे सर्वासाठी, म्हणजे केवळ धम्ममित्र धम्मचर्य नाही, जिथं जिथं खरा संघ आहे. तिबेटियन परंपरा बघा की ते आपण जर उत्तर भारतामध्ये गेले तर अतिशय मोठ्या सुरक्षित वातावरणामध्ये राहतात. पण आता आपल्याला काय तिबेटमध्ये म्हणजे तिबेटियन मोनास्ट्रीमध्ये जायचं आपल्याला भाग्य मिळणार नाही. पण आपण जिथं आहोत तिथं आपल्याला हे अतिशय उबदार, मैत्रीपूर्ण आणि अतिशय पोषक वातावरण जर कुठं असेल तर ते संघामध्ये आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की जिथं जिथं असं वातावरण आपल्याला निर्माण करता येईल, आपण घरामध्ये असू, घरामध्ये उबदार वातावरण निर्माण करा. आपल्याबद्दल आपल्या मुलांना, आपल्या पत्नीला, आपल्या आईवडिलांना, आपल्या भावा बहिणींना काय वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं पाहिजे. आता मी आमच्या घरामध्ये सगळ्यात लहान आहे, म्हणजे सगळ्या भावंडामध्ये. आणि माझे वडील 93 वर्षाचे आहेत. ते कुणाचंच ऐकत नाहीत, मोठ्या भावाचं नाही ना, मोठ्या बहिणीचं नाही, कुणाचं नाही. कुणाचं ऐकतात? फक्त माझं ऐकतात. म्हणजे काही जरी झालं, म्हणजे काही ते ऐकत नसतील तर मोठ्या भावाचा पण मला फोन येतो आणि बहिणीचा पण मोठ्या की तू सांग बाबा आता. तर माझं काय ऐकत असतील ते? काय ऐकत असतील? हां विश्वास, सुरक्षित. त्यांना विचारावं लागेल तुम्ही माझं काय ऐकता बघा. तर हे जे आचरण करतो आपण, हे जे आपण करतो ना, ते माझ्याकडे पाहतात ना. मी गेलो की ते येतात, तर मी काहीतरी अभ्यास करत असतो, लिहित असतो, किंवा मी माझ्या कामात असतो. त्यांना माहीत आहे की हे माझा वारसदार हाच खरा आहे. बरोबर आहे. तुम्ही जर कधी गेले मोठ्या भावाच्या घरी तर ते पण लिहित असतात, वाचन करत असतात, काहीतरी करत. भौतिक वारसा सगळ्यांनाच मिळतो, भौतिक वारसा सगळ्यांना मिळतो. पण जो स्पिरिच्युअल वारसा आहे, जो आध्यात्मिक वारसा आहे, धम्माचा जो वारसा आहे, तो आपण पाहतो. शेतकरी काय करतो? शेतकरी लावतो का नाही, 2-4 एकरमध्ये ज्वारी लावतो. आता मी फक्त हे वाचलेलं आहे बरं का, मी काही कधी शेतात गेलो नाही, कधी पाहिलं नाही. मी जे वाचलं ते सांगतो. शेतकरी काय करतो, या सगळ्या 2-4 एकरमध्ये ज्वारीचं जेवढं चांगलं कणीस असेल ना, ते कणीस काय करतो, 2-4 कणीस काढतो आणि बांधून ठेवतो. बघा कशाला ठेवतो तो?
बियाणासाठी की पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस येईल हे बियाणं मला काय येतील, कामं येतील. आणि बाकीचं 2-4 एकरमधलं जे काय ते सगळं काय करतो, तो विकून टाकतो. बंधू आणि भगिनींनो, पालकांचा आणि शिक्षकांचा आणि सगळ्यांचा जर आपल्याला वारसा चालवायचा असेल तर ते जे 2-4 कणसं आहेत ना, ते 2-4 कणसं होण्याचा आपण काय करा, प्रयत्न करा. नाही तर बाकीचे सगळे जे धान्य आहे ते काय केलं, भरडल्या जातं ते. आणि म्हणून बियाणं निर्माण करण्यासाठी आपण स्वतः तयार झालं पाहिजे आणि आपण आपला जो वारसा आहे तो तसं चांगलं, ज्याला आपण ते काय म्हणतात, कणखर बियाणं म्हणतो ना आपण, ते तसं निर्माण करण्यासाठी आपण तयार केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्यासोबत मित्र आणि आपले नातेवाईक काय केले पाहिजेत, आपले हे निर्माण केले पाहिजेत. त्याच्यामध्ये उपदार आपण निर्माण करू. खालचे दिशे आहे सेवक आणि दास. आपले जे आपल्यापेक्षा कमी जे लोक असतात, जे कमी दर्जाचे असतात, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि वरची दिशा आहे जे श्रमण आहे, धम्मगुरू आहेत, धम्मप्रचारक आहेत, धम्माचं हे करतात, त्यांच्याप्रती आपण ऋणी राहिलं. अशा या 6 गोष्टी पालकामध्ये येतात. पहिला जो मुद्दा आपण पाहिला, 3 लोकांप्रती आपण कृतज्ञता राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये पालक आणि पालकामध्ये ह्या 6 बाबी आपण पाहिले. आता दुसरा जो आहे तो आहे शिक्षक. तो पण मला वाटतं मी ओझर त्याच्यामध्ये केलेला आहे दक्षिण दिशेमध्ये. पण त्याच्यामध्ये हेच आहे की धर्मनिरपेक्ष शिक्षक हे आज अतिशय मोठं दुर्मिळ झालेलं आहे. मी अनेक लोकांना पाहिलेलं आहे. अनेक टीचर लोक इथं टिळा लावून लोक शाळेमध्ये जातात. प्राध्यापक भारत शिरसाटच्या प्राध्यापक लोक येतात का माहीत नाही मला, तिथं टीका लावून येतात का. तुम्ही धर्मनिरपेक्ष टीचर आहेत. तुमच्या समोर बसलेले सगळे मिक्स लोक आहेत. हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, मारवाडी आहेत, सगळेच आहेत ना, बौद्ध आहेत. तुम्ही जर एखादा टिकला लावून वर्गामध्ये गेलात तर मुसलमान किंवा बौद्ध किंवा जैन जो हिंदू नाही तो काय करतो, तुमच्यापासून पहिलंच फारकत घेतो. की तिथं डायलॉग होणं शक्यच नाही, संभाषण होणं किंवा एखादा प्रश्न विचारणं तिथं शक्य होत नाही. आणि भंतेचा हा जो धर्मनिरपेक्ष टीचरचा तो जो हे आहे ना, तो अतिशय मौल आहे. टीचर हा धर्मनिरपेक्षच असला पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानाचं हे अतिशय मूलभूत तत्त्वज्ञान आहे की घटना ही कशी आहे, धर्मनिरपेक्ष आहे. भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे. पण आता हे सगळं बदलत आहे. बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत. टीचर आता धर्मनिरपेक्ष राहिले नाहीत. सर्वसामान्य माणूस धर्मनिरपेक्ष राहिला नाही. सगळे काय झालेले आहेत, सगळे लोक काय झाले आहेत, कट्टर झालेले आहेत, कट्टर धर्मांध झालेले आहेत. आणि म्हणून आता खऱ्या धर्मनिरपेक्ष टीचरची आता गरज आहे. आणि म्हणून आपण तसे लोक आपल्याला निर्माण करता आले पाहिजेत आणि त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहिले पाहिजेत. आणि मुद्दा याच्यामध्ये आहे की आपण स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतो का? आपण स्वतःला समजतो का धर्मनिरपेक्ष? आपल्यामधून ते जे वातावरण आता गढूळ होण्याचं सुरू झाले किंवा गढूळ झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये आहोत का त्याच्या बाहेर आहोत? आपल्याला प्रत्येक माणसाला माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे. तो मुस्लिम आहे, तो हिंदू आहे, तो जैन आहे, तो बौद्ध आहे, तो ख्रिश्चन आहे, अशा पद्धतीनं आपल्याला माणसामध्ये भेद न करता तो माणूस आहे त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे. मी जे उदाहरण दिलं की मला 2 वेळेस पडलो, 2 वेळेस मला उचलणारे कोण होते? मुस्लिम लोक होते. आणि म्हणून आपल्याला केवळ धर्म पाहून किंवा जात पाहून अशा पद्धतीनं लोकांमध्ये भेद करता येणार नाही. आणि म्हणून असे जे लोक आहेत त्याच्याप्रती आपल्याला कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आहे, तिसरा जो 3 लोकांप्रती आपण जे म्हणतो, तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कल्याण मित्र. कल्याण मित्र म्हणजे जो आपला आध्यात्मिक मित्र आहे किंवा आचार्य आहे, एखादा महान गुरु आहे, त्याच्याप्रती आपण काय राहिलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे. कल्याण मित्र काय करतो आपल्याला?
किंवा एखादा धर्मोपदेश आहे, एखादा आध्यात्मिक मित्र आहे, कल्याण मित्र नसेल आपला कदाचित, पण एक स्पिरिच्युअल फ्रेंड आपला, कुणीतरी धार्मिक जीवन जगतो, त्याच्याशी आपली मैत्री आहे, तो काय करत असतो? तो मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्यातल्या त्याच्यात योग्य मार्गदर्शन करत असतो. तुम्हाला तुमच्यापासून काही समस्या असतील, काही चुका करत असाल काही, तर त्याच्यापासून तुम्हाला सावध करतो. म्हणजे सिगालवा सुत्तामध्ये आपल्याला सांगितलं की ते काय काय कशा कशा पद्धतीनं मित्र आपल्याला काय करतो, मदत करत असतो. अवेळी भटकू नको, जुगारामध्ये जाऊ नको, किंवा तमाशाला जाऊ नको, अशा वेगवेगळ्या गोष्टी तो सांगत असतो. कल्याण मित्र आजच्या भाषेमध्ये तो सांगतो ना की हे करू नको, ते करू नको, सद्धम्मावर तू राहा किंवा अशा अशा गोष्टी कर. आणि म्हणून आपला कुणीतरी एखादा आध्यात्मिक मित्र असावा, आध्यात्मिक मैत्रीण असावी. आणि म्हणून कल्याण मित्र याचा अर्थ जो सुंदर आहे, सुंदर म्हणजे शरीरानं सुंदर नाही तर तो त्याचं मन सुंदर आहे. तो अतिशय मनानं कसा आहे? अतिशय सुंदर आहे, मैत्रीपूर्ण आहे, करुणावान आहे, तो नैतिक आहे, उपयुक्त आहे. अशा प्रकारे कल्याण मित्राची व्याख्या केली जाते. आणि कल्याण मित्र आपल्याला काय करतो? सत्यतेपर्यंत घेऊन जातो. कल्याण मित्राला कधी कधी काय म्हटलेलं आहे? चिंतामणी रत्न म्हटलेलं आहे. चिंतामणी रत्न, चिंतामणी रत्न असं म्हटलेलं आहे की ते पाण्यामध्ये हे केलं की पाणी काय होतं? शुद्ध होतं. तुरटी माहीत आहे ना आपल्याला, त्याला चिंतामणी रत्न त्या काळात म्हटलं असेल. तशा अर्थानं तुरटी पाण्यामध्ये हे केली तर काय होतं? पाणी शुद्ध होतं. तसा कल्याण मित्र काय करतो? आपल्या जीवनामध्ये जर कोणी कल्याण मित्र असेल, आध्यात्मिक मित्र असेल, तो काय करतो? आपल्यामधलं जी अशुद्धता आहे ती अशुद्धता काय करतो? तो काढून टाकतो आणि आपल्याला शुद्ध करतो. आणि म्हणून कल्याण मित्र आपल्याला सत्यतेपर्यंत घेऊन जातो किंवा तो सत्यता आपल्याला दाखवतो की हे असं असं आहे, हा मार्ग आहे, या मार्गावर तुला जायचं आहे, हा मार्ग उचित नाही, हा मार्ग उचित आहे. अशा प्रकारे काय करतो तो आपल्याला. बरंच लांबत आहे माझं, पण एक 10 मिनटात तुमची क्षमा मागून मी 10 मिनटामध्ये माझं हे सर. आता आपल्या कल्याण मित्राचा गौरव आपल्याला करता आला पाहिजे. आता कल्याण मित्र म्हणून नाही तर जे धम्म उपदेशक आहेत, जे धम्मप्रचारक आहेत, जे आचार्य आहेत, जे धम्माचा प्रचार करतात, जे आपल्याला प्रत्यक्ष मदत करतात, अशा प्रकारे त्यांचा आपल्याला गौरव करता आला पाहिजे. कशा कशा पद्धतीनं? तर हे गौरव करणारे कोण आहेत? हे कोणकोणते लोक आहेत? आपल्याला बुद्धाचा गौरव करता आला पाहिजे. बुद्धाचा गौरव का करायचा बरं? का करायचा? चांगली शिकवण दिली. काय करता तुम्ही सांगा बरं? बुद्धाचा गौरव का करायचा? निर्वाण पदाकडे घेऊन जाणार आहे. अजून दुःखमुक्तीचा मार्ग सांगणार. अजून लोभ द्वेष मोहापासून आपल्याला ते मुक्तता घेऊन जाणार आहे. अजून सर्वांचे कल्याण मित्र आहेत. म्हणजे आपण आता जे बोललो ना की कुठल्याही प्रकारचा माणसामध्ये बुद्धाने भेद केला. प्रत्येक माणूस दुःखमुक्त झाला पाहिजे अशी सर्वाप्रती त्यांनी काय केली? समान भावनेनं त्यांनी उपदेश केलेला आहे. म्हणजे इकडं वज्जी असतील, लिच्छवी असतील, पावामधले ते मल्ल असतील, अनेक लोक म्हणजे त्या काळातले आपण सगळे पाहिले, सगळे बुद्धाचे काय होते? अनुयायी होते. शाक्य असतील, कोली असतील. म्हणजे बुद्धाने कुठल्या जाती जमातींना डावललं का? नाही, सगळ्यालाच. इवन ब्राह्मण 80% ब्राह्मण बुद्धाच्या संघात होते. आता आपल्याला ब्राह्मण म्हटलं की अंगावर काटा येतो का नाही? अरे काय ना, तो माणूस आहे. आपण मंदबुद्धीचे आहोत म्हणून तो हुशार आहे. कधी कधी दुःख वाटतं आपल्याला की इतकं कोट्यावधी आणि अब्जावधी मंदिरामध्ये आपण पाहतो.
ब्राह्मणांचं प्राबल्य काय? कारण त्यांनी लोकांना मूर्ख बनवले आणि लोक मूर्ख होण्यास तयार झाले, म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व आहे. आणि आपण प्रयत्न करत नाहीत, आपण काय चलता आहे तो चलने दो असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये आता ते वातावरण सुरू झालेलं आहे. म्हणजे असं समजू नका की UP आणि गुजरात तसंच होतं, तसं काय नाही. आता महाराष्ट्र सुरू झालेलं आहे. आता किती आम्ही वंचितचे कार्यकर्ते किती काय करतो ते बघू आता पुढं. ही आपली पण जबाबदारी आहे. म्हणजे आपण धम्म करत असताना आपल्याला भेदाभेद करता आपल्याला बघता आलं पाहिजे ना, सत्यता पाहिली पाहिजे आपण की वातावरण कशा पद्धतीनं होत आहे आणि आपण कशा पद्धतीनं चांगलं श्रेष्ठतम आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धाचा गौरव यासाठी, कारण त्यांनी सगळ्या जगभरातल्या लोकांना काय केलं, एका पातळीमध्ये आणलं आणि समानतेची शिकवण दिली, पण सगळ्यांना दुःखमुक्तीचा मार्ग खुला केला, सगळ्यांनाच. मग त्यांनी शाक्य कुली भेद पाहिला नाही, मल्ल आणि वज्जीचा भेद पाहिला नाही किंवा कुठलाच पाहिला नाही, किंवा आज जे जगभरातले पाहतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची, ते मानवपुत्र आहेत, ईश्वराचे पुत्र नाहीत, ते नाही ईश्वर आहेत. जगभरातले लोक बुद्धाला यासाठी गौरव करतात की आमच्यासारखा देह रक्त हाडामासाचा माणूस इतका मोठा परमोच्च अवस्थेला गेला. आणि म्हणून बुद्धाचा गौरव करता आला पाहिजे, धम्माचा आपल्याला गौरव करता आला पाहिजे, संघाचा करता आला पाहिजे. आणि जे सिक्कापद आहेत, सिक्कापदं समाधी यामी, त्यांचा आपल्याला गौरव करता आला पाहिजे. अप्रमादाची जी अवस्था आहे, अप्रमाद म्हणजे जागृतीची अवस्था, त्याचा आपल्याला काय करता आला पाहिजे, गौरव करता आला पाहिजे. आणि पट्टीसंखार म्हणजे जे जे पुनरुज्जीवन होणार आहे, पुनर्निर्माण होणार आहे, त्याचा आपल्याला काय करता आलं पाहिजे, गौरव करता आला पाहिजे. मग आता हे बरेचसे मोठे विषय आहेत. पुनरुज्जीवन म्हणजे ज्या नवीन गोष्टी प्रोग्रेसिव्ह आहेत. जग जसं बुद्धाच्या काळात होतं तसंच आहे का? बुद्धाच्या आता जाऊन 2500 वर्ष झाले, आज नवीन जग आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की धम्मप्रचारक हा गृहस्थी असावा. बाबासाहेबांनी नवीन दृष्टी दिली की बुद्धाच्या काळात बुद्धांना जसं योग्य होतं तशा पद्धतीनं मार्गक्रमण त्यांनी केलं. आजच्या काळामध्ये धम्मप्रचारक हा वैवाहिक असावा, गृहस्थी असावा, नोकरी प्रपंच करणारा असावा आणि राहिलेला वेळ त्यांनी काय करावा, धम्म काय प्रोग्रेसिव्ह आहे, पुनर्निर्माण आहे, त्याचा आपण गौरव केला पाहिजे. हे बुद्धाचं वचन आहे. कुणाचं वचन आहे? बुद्धाचं आहे. पटीसंखार म्हटलेलं आहे. संखार आणि पटीसंखार हे संस्कार आपल्याला बदलता आले पाहिजेत. ही पहिली गोष्ट कल्याण मित्राचं आपल्याला किंवा धम्मप्रचारकाचं गुणगान गाऊन त्यांचा गौरव करून आपल्याला करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती म्हणजे त्यांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे तो आपल्याला आचरणात आणून आपल्याला त्याचा गौरव करावा लागेल. गौरव करणं म्हणजे धम्माचं आचरण करणे. आणि तिसरी बाब सांगितली की आपल्या क्षमतेनुसार धम्माचा प्रचार करून आपण धम्माचा काय करू शकतो, गौरव करू शकतो. तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी आता पुढं जात नाही. एक विषय मी मुद्दा इथं थांबत आहे. पण आजच्या काळामध्ये किंवा आजच्या या सगळ्या चर्चेमध्ये कृतज्ञता हा अतिशय मोठा दुर्मिळ गुण झालेला आहे. आणि आपण अतिशय अनेक वर्षापासून धम्माचं आचरण करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण धम्म आचरण परिणामकारक कशा पद्धतीनं होईल याचा विचार करतो. तर ही कृतज्ञता आपल्यावर ज्यांनी अतिशय मोठं उपकार केलेले आहेत, ज्यांनी आपल्यावर अतिशय मोठं काय केलं आहे, लाभ आपण त्यांचा घेतला आहे, आपण परतफेड करत नसलो तरी त्या उपकारांची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यांच्याप्रती आपण ऋणी राहिलं पाहिजे. मला वाटतं बुद्धाच्या या आजच्या माघ पौर्णिमेपासून ही आपण शिकवण घेतली पाहिजे. आपल्याला माहीत आहे की संघ त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये हा दिवस कृतज्ञता दिन यासाठी केला जातो की संघ वाढवण्यासाठी, धम्म प्रचार करण्यासाठी अनेक लोकांनी काय केलेलं आहे, अनेक धम्ममित्र आहेत, अनेक धम्मचारी आहेत, त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाचं आपलं सेंटर आहे, भीमनगरमध्ये स्थापन केलं. आपल्याला माहीत आहे की 1980चा काळ आहे तो. 80च्या काळामध्ये संघामध्ये दाखल होणं
संघाची विचारसरणी अंमलात आणणं आणि तशा पद्धतीनं औरंगाबादला सेंटर असावं अशा पद्धतीनं विचार येणं हे अतिशय मोठं काय होतं, दुर्मिळ होतं त्या काळामध्ये. पण आपल्यामध्येच आमचे धम्मचारी नागसेन, त्यांना ते सुचलं. त्यांनी पुण्यातलं सेंटर 79ला स्थापन केलेलं, औरंगाबादलाच त्याची शाखा व्हावी म्हणून औरंगाबादला स्थापना केली. तर धम्मचारी नागसेन आहेत, ज्ञानशूरी आहेत, त्या काळातले जे कोणी त्या काळात त्यांना सहकारी धम्ममित्र केले, धम्ममित्रांचं जे काही योगदान आहेत, म्हणजे इंचेकर असतील, बस्ते सर असतील, चिलटे सर असतील, गणबहादूर सर आहेत, सरदार सर आहेत, त्या काळातली जी टीम होती त्यांच्यामुळं काय झालं, आपलं सेंटर स्थापन झालं आणि आज आपण त्याचे काय करतो, त्याचे फळं चखत आहोत. म्हणून ज्या ज्या लोकांनी धम्म आपल्यापर्यंत आणलेला आहे त्यांच्याप्रती आपण काय करूया, ऋणी राहूया, त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहूया. या प्रसंगामध्ये सगळ्यांनाच ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं आहे त्यांच्याप्रती मी ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.